हे मोठ्या चुलत्याचं, हे मधवे आणि ते पलीकडे सुनील गुरुजीचं आहे. पलीकडे म्हणजे ते लाल कापड लागलंय. हे शेत दिसाय हे 1 2 3 तिसरं शेत सुनील गुरुजीचं. करडा, हा सुनील गुरुजीचा करडा आहे. जायचं का तिकडं? करडा घ्यायला लागेल रे तुझ्याला. ते नमस्कार मित्रांनो, तर कशा आहात? आज मी आलेलो आहे शेताकडे आणि विशेष म्हणजे आज माझे मित्र आलेले आहेत धामणगावचे, सुदर्शन भोसले आणि अमोल भोसले. बघा लाजणार अमोल भोसले. तर आज गावाकडे आले होते, सुट्ट्या घेतलेल्या आहेत त्यांनी आणि 1 वीक गावाकडेच असणार आहेत. तर मग इथं रोकडोबा देवस्थान परसंडा या ठिकाणी आले होते. तर चला म्हटलं या इकडं गावाकडे. मग चला आपण आल्यानंतर चहा वगैरे घेतला आणि आलेलो आहोत शेतीकडे. तर हे आमचं कोल्हापुरी धरण, कोल्हापुरी टाईप एक बंधारा आहे आणि पहिलं कोल्हापुरी टाईप म्हटल्यानंतर दगडाचा असायचा, आता सगळं पूर्ण कॉन्क्रीटचा आहे. आणि असे आम्ही दरवाजे लावून पाणी अडवलेलं आहे. पाणी खूप लांबपर्यंत गेलेलं आहे आणि खूप सारं पाणी आहे. आता हे बराच दिवस आम्हाला या ठिकाणी राहील हे पाणी. हे असे इथं आमच्या 3 मोटर आहेत. आमची स्वतःची एक आहे आणि 2 चुलत्यांच्या आहेत. साईडला एक विहीर आहे चुलत्याची. तर हे आम्ही करतो बटेन, म्हणजे वडील आणि भाऊ बघतो सगळं, भाऊ आणि गडी असतो. तर हे माझ्या मोठ्या चुलत्याचं शेत आहे आणि आम्ही पेरलेलं आहे या ठिकाणी. ह्याच्या अगोदर काय होतं कडे सोयाबीन होतं या ठिकाणी आणि आता आहे हरभरा. नॉर्मली हरभरा, ज्वारी, गहू किंवा भुईमुग असं काहीतरी असतं. यावेळेस हरभरा पेरलेला आहे आणि दुसऱ्या चुलत्याचा आहे 2 नंबरच्या. तर तिथं पण हरभराच आहे आणि मग मित्रांना मी गाव म्हणजे शेत दाखवण्यासाठी आणलेलं होतं. तर ते बघून खूपच त्यांना पण आनंद झाला की अशा प्रकारे चांगलं शेत आहे वगैरे बघून. खूप असं लांबपर्यंत नेलं होतं माळावरती त्यांना. तर मग आमच्या पुढं देवांश पळत होता, देवांशला पण आणलेलं. त्या बंधाऱ्यावर तर काय सांगावं, पूर्ण असं उडी खायचं म्हणत मला पोहायचं नाही, म्हटलं मलाच पोहता येतं तुला कुठे वरी. मग हे बघू शकता. आता हे आम्ही आलेलो आहोत माळावरती आणि या ठिकाणी पडीक आम्ही ठेवतो जनावरांसाठी चारा खाण्यासाठी. आता गवत वगैरे होतं ते पूर्ण वाळून गेलेलं आहे आणि या ठिकाणी रास केली होती सोयाबीनची, तर ते भुसकट बघू शकता. आता हे आम्ही उन्हाळ्यामध्ये वगैरे वापरतो नॉर्मली. आत्ता पण कधी आधीमध्ये टाकतो जनावरांना खाण्यासाठी. नॉर्मली हे जनावरांसाठीच आम्ही यूज करतो, बाकीचे लोक याचा खात म्हणून म्हणजे शेतामध्ये टाकतात नंतर उन्हाळ्यामध्ये वगैरे. तर या ठिकाणी पाईपलाईन वगैरे गेलेली आहे आणि हा जो भाग होता या ठिकाणी कायकडे कांदे लावलेले आहेत. तर कांद्याने जे साडी टाईप दिसतं तुम्हाला त्या ठिकाणी भुईमुग आहे. आणि हे कशासाठी करतात, कारण की डुकरं वगैरे रात्री येऊन ते पूर्ण आमचा भुईमुग खातात. ज्यावेळेस शेंगा लागतात ना त्याला, ते पूर्ण असं आतमध्ये कसं काय त्यांचं हे आहे की लॉजिक कधी त्यांना कळतं या ठिकाणी असं आहे. मग हे भुईमुगासाठी लावलेलं आहे आणि साईडला तुम्ही बघू शकता छोट्या असे लाईट्स आहेत. ते सौर ऊर्जेवरचे 4-5 असे लाईट्स आणून तिथं लावलेले आहेत, कारण की लांबून पण आपल्याला लक्षात यावं की तिथं काहीतरी आलेलं आहे रात्रीच्या टायमिंगला. नॉर्मल ते दिवसा येत नाहीत, रात्री येतात. ते साईडला बघू शकताय, हे पण गहू आहे. छोटाच आहे पण खूप छान आलेला आहे, दाट. आणि सध्या थंडी खूप असल्या कारणाने पिकं पण खूप जोमात आहेत. थंडी जर चांगली असेल तर तूर म्हणा, आपलं भुईमुग आहे, गहू आहे आणि हरभरा, याच्यासाठी जेवढी थंडी असेल तेवढी या पिकासाठी चांगली असते आणि पीक खूप छान प्रमाणे भरभराटीस येतं. तर हा आमच्या शेताचा लूक आहे. तर हे बघू शकताय. आता पाण्याची गरज वाटेल याला, पण काय सध्या गरज देणार नाहीत पाणी. आणि थोडंसं ढाळे येत होते याला, ढाळे आलेले होते पण मध्ये फुस होतं, म्हणजे आणखीन भरलेले नाहीत. आणि हे बघा वरती माळावरती लहान्या चुलत्यांनी तूर लावलेली आहे आणि ती तूर खूप छान प्रकारे आलेली आहे, कारण की नॉर्मली इथे येत नाही आणि पाणी असल्या कारणाने तूर पण चांगली आली आहे. आणि ती आता थोड्या दिवसात काढा येते, 1 महिन्याभरामध्ये येईल ते शिवरात्रपर्यंत. काही तूर अशी वाळत होती, काय अशी निब्बर झालेली आहे. आणि हे आमचं माळ आहे. नॉर्मली आम्ही मागं पाणी नव्हतं त्या वेळेस एकच पीक असायचं, पण आता या ठिकाणी 2 ते 3 पीक होतात आमचे.
पाईपलाईन आमच्या पूर्ण शेतापर्यंत आलेली आहे. हे बघू शकता, गहू आमचा खूप मोठा आलेला आहे आणि खूप छान प्रकारे शिवार दिसतं हिरवंगार. आणि समोर बघू शकताय सोयाबीनचे बनीम आहेत, ते आणखीन सोयाबीन आमच्याकडलं काढलेलं नाही, तसंच आहे आणि थोड्या दिवसात ते चालू होईल काढण्यासाठी. कारण की एवढी काय गरज नसते, गरज पडेल तर शेतकरी त्याची रास करतो. त्याच्यानंतर मग सोयाबीन काढलं. हे छोटे छोटे बोराचे झाडं आहेत, रस्त्यामध्येच आहेत. हे दोन्ही साईडला आता कुंपण पण गेले ताराचं, कारण की आमच्या इकडं हरणाचं खूपच त्रास असतो. आणि जर हरणे आले, एक जरी हरणं आलं त्याच्यामागे कुळपाचा कळपच्या कळप त्या ठिकाणी येऊन बसतात. कळपामध्ये 30, 40, 50 असे हरणं असतात आणि ज्या ठिकाणी ते बसतील ते पूर्ण पीक मग ते खाऊन फस्त करतात. याच्यासाठी काय केलं, पूर्ण शेतीच्या भोवती कुंपण केले ताराचं. त्याच्यामुळं एक सिक्युरिटी आहे पिकाला आणि पीक 99% राहतं आमचं. पहिलं आमचं 70%च पीक हातामध्ये यायचं, 60%, 70%, आणि त्याच्यासाठी राखणसुद्धा बसायला लागायचं दिवसासुद्धा. तर आता काय, या कुंपणामुळं आमचं 99% पीक येतं, थोडंफार असं जातं डुकरं वगैरे आता ताराच्या खालून ते शिरतात. तर अशा प्रकारे बघू शकताय. वरती पण आम्ही हरभरा लावलेला आहे. आता हे पूर्ण आमच्या शिवारापर्यंत हरभरा आहे आणि ही जी आहे ती तूर आहे, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे खूप छान प्रकारे आलेली आहे. आणि यांना मी दाखवत आहे, सांगत आहे कुठं काय आहे, कुणाचं शेत कोणतं आहे. आणि हे माझ्या छोट्या चुलत्याचे विद्यार्थी आहेत, ते दामणगावला शिकवण्यासाठी होते, इंग्लिशचे शिक्षक. मग त्या पिरियडमध्ये हे विद्यार्थी, मी पण त्यांचा विद्यार्थी आहे. मग या ठिकाणी आम्ही बसलो होतो मस्त. शिवाराला शेत आहे, 5-10 मिनिट बसून मस्त गप्पा मारल्या. आणि देवांसोबत क्वेश्चन आन्सर करत आहेत, काय करतो काय नाही, काय आवडतं तुला, याप्रमाणे क्वेश्चन करत आहेत त्याला. मग आम्ही थोड्या वेळ बसून निघायचा विचार केला. अमोलराव तर अगोदर पुढं पडाले आणि देवांश पण अमोलरावसोबतच होता. आणि डाळी कशी काढायची त्याला माहिती नव्हतं देवांशला, तर अमोलरावनी शिकवले कसं काढायचं काय नाही ते. आणि डाळी बघतायत आम्ही पण. आणखीन 10-15 दिवसानंतर जी डाळी आहेत हरभऱ्याचे त्याच्यामध्ये भरतील, कारण की वरती त्याचं कवर आलेलं आहे, आतमध्ये ती ही असते ढाळा, म्हणजे एक शेंग टाईप असतो म्हणा, किंवा एक दाना भरायला लागला त्याच्यामध्ये. तर हळूहळू एक 10-15 दिवसात भरतील. काही काय असे निब्बर भेटले आणि काय असे एकदम फुस आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे काहीच आलेलं नाही, भरणं चालू आहे. तर 10-15 दिवसामध्ये आम्ही जाऊ तर ते भरणारच आहेत नक्की. तर मग अशा प्रकारे आम्ही वरचं झाल्यानंतर निघालेलो आहोत वापस. हे आमचं सोयाबीनचं बनीम आहे, थोड्या दिवसामध्ये आम्ही काढणार आहे. शेतकरी आमच्या साईडला बनीम अशा ठेवतात, लगेच नाहीत काढत, कारण की तेवढी गरज नसते आणि घरामध्ये पण एवढी जागा नसते पोते ठेवण्यासाठी. तर ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस मशीन आणायची आणि काढून घेऊन जायचं. तर या ठिकाणी राहतं, आमच्या साईडला व्यवस्थित राहतं. आणि मग अशा प्रकारे बघू शकताय, एकदम आमचा शिवार आहे. आणि हे थोडं गप्पा मारल्यानंतर आमच्या इथं शेतामध्ये एक बिब्याचं झाड आहे. बिबा एक फळ आहे जे एका पर्टिक्युलर झाडाला लागतं आणि ते डोंगराळ भागामध्ये येतं. तर ते बिबा आमच्या मित्रांना म्हणजे बिबे घेऊन जायचे होते, तर त्यांना मग मी काढत होतो. तर आमचे गडी ज्ञानूमामा जे आहेत शेतात काम करतात, त्यांनी मला थांबवलं. ते म्हणजे मी चढतो, तुम्ही झाडावर चढू नका. तर मग त्यांनी झाडावर चढून मस्त प्रकारे आम्हाला बिबी काढून दिले आहेत. आणि मी हे बघा जनावरं राखत आहे. सुट्टीचं म्हणा 4-5 वाजता स्कूल किंवा स्कूल झाल्यानंतर मी म्हशी वगैरे फिरवण्यासाठी यायचो 2 तासासाठी. तर शेतकऱ्याचा मुलगा म्हटलं तर सगळंच करावं लागते, शेत उचलावं लागतं, म्हशीच म्हणजे म्हशी फिरवावं लागते, शेतामध्ये चारणं, थोडंफार फिरवायचं. नाही आमचा डॉगी 5-7 वर्ष झालं आमचा डॉगी आमच्यासोबत आहे. मध्ये थोडासा पळाला होता, बाहेर जाण्यात लागला होता त्याला. तर मग आता अशामध्ये लागलेला, आणि भावाने आणि ज्ञानमामाने त्याला खूप मारलं होतं, तेव्हापासून तो
यायचाच बंद झाला होता. मग आता तो ये लागलेला आहे शेतामध्ये आणि आल्यानंतर बरोबर ओळखतो माणसं आणि मी आल्यानंतर तर एकदम लाडातच येतो. जवळ येतो म्हणजे खाजवा म्हणतो, अंग खाजवणे, खेळणे अंगावरती. अशा प्रकारे तो ॲक्टिव्हिटी करतो मी आल्यानंतर. तर ही आमची लोखंडाची गाडी आहे, बैलगाडी. जास्त कधी काम पडलं तर बैल लावून याला खाली घेऊन जातात, म्हणजे काही सामान वगैरे न्यायचं असेल किंवा आणायचं असेल, खात वगैरे म्हणा. आणि या ठिकाणी समोर बघू शकता आमची बैलजोडी आहे. एक काळा बैल आहे, तो आमच्या घरच्याच गाईचा आहे, आणि पांढरा, आणि दुसरा एक तांबडा आहे, तो आम्ही विकत आणलेला होता. तर मस्त बैलजोडी आहे आमच्या इथं. आणि हे बघू शकता ज्वारी, पांढरी ज्वारी आहे हे. तर महिना 1.5 महिन्यामध्ये ती येईल. मग हे ज्ञानमामा पळतच आले होते. आणि हे आमचा डॉगी आल्यानंतर जवळच असतो. त्याला वाटतो थट्टा लाड हे करावं, त्याचे जरा लाड करावं, खाजवणं हे ते थोडंफार करतो, पण जास्त सांगावर येतो तो, त्याच्यामुळे जास्त हे नाही करत मी त्याच्या. पण जवळपास असतो गेल्यानंतर. आणि कधी पण जनावर सोडल्यानंतर जनावराच्या सोबतच असतो. मागच्या वेळेस आमची एक गाय साप चावून मेली. त्यावेळेस हा कुत्रा नव्हता, थोडं बाहेर इकडे तिकडे फिरायचा, पण अशात तो आलेला आहे. हा जर जिथं असता तर लगेच त्यांनी भुंकून किंवा अगोदरच इंटिमेट केलं असते, बाबा इथं काहीतरी आहे, तुम्ही येऊ नका. येऊच दिला नसता त्याने, पण त्या पिरियडमध्ये तो कुठं बाहेर इकडे तिकडे फिरत होता. ही आमची काळं गोरं आहे आणि तांबडं एक आहे, तिकडं पांढऱ्या. तरी आमचा पडीक आहे. पडीक म्हणजे कसं, आम्ही जनावरांसाठी खाण्यासाठी एक पर्टिक्युलर भाग असा सोडून देतो, त्या ठिकाणी पीक वगैरे घेत नाही, तर त्याला एक पडीक म्हणतात. आणि ते पडीक आम्ही ते जनावरं चारण्यासाठी वापरतो. आणि आमच्या माळरानामध्ये पाऊस आणि हिवाळ्यामध्ये खूप सारं खाण्यासाठी असतं जनावरांना. तर जास्तीत जास्त आम्ही फिरवतो, आणि फिरवल्यानंतर जनावरं तेवढंच म्हशी आहे, गाई आहे, त्यांचं दूध वाढतं. आणि असं बैठीच असतात ते जास्त, म्हणजे सकाळी 1 तास फिरवतात त्यांना आणि संध्याकाळी 1-2 तास. तर जास्त करून ते बांधूनच असतात गाई म्हशी. हे बघा कशा प्रकारे तो खेळत आहे. मी पळतोय आणि त्याचा खेळ चालू आहे. तर असा एखादं मुख प्राणी, आणि महत्त्वाचं कॅट किंवा डॉग हे आपल्या शेतामध्ये असणं खूपच गरजेचं आहे, आणि असायलाच हवं. खूप प्रामाणिक प्राणी आहे तो. मग अशा प्रकारे मित्रांना मी दाखवलेलं आहे माझं शेत. आणि मग शेत दाखवून आम्हाला जायचं होतं बाहेर जेवण्यासाठी. आता ह्या शाण्याला सांगितलं होतं लवकर या, तर या निघाले होते तिथूनच 1 वाजता आले घरी 3-3:30ला. मग आता शेतात आणायचं कधी, जायचं कधी बाहेर. मग जाऊ द्या म्हटलं, तसं शेत दाखवलं. बरं झालं त्याने 4 व्हीलर सोबत घेऊन आले होते. 2 व्हीलर आणली असती तर मी गावाकड साईड आहे आणि इतकी थंडी आहे, मला वाटतं मी कुल्लू मनाली किंवा काश्मीरमध्ये आहे. एक 6च्या नंतर तर निघूच वाटत नाही. दिवसा अशी घरात जर बसलो आपण काम वगैरे करत, तर एवढी थंडी आहे बेकार. घरामध्ये सुद्धा असं पांघरून घेऊन बसायला लागतं मला, स्वेटर घालून. खूप थंडी आहे. कारण की यावर्षी खूप पाऊस पण झालेला आहे, आणि आमच्या साईडला पाणी असल्या कारणाने भरपूर असं शेत ओले आहेत. एक तर थंडी, त्याच्यामध्ये शेतीचं ते ओलेपणाचं जे वारं एक वेगळंच असतं. तर मग अशा प्रकारे आम्ही दाखवलेलं आहे शेत, आणि निघालेलो आहेत वापस घराकडे. तेव्हा त्यांच्यासोबतच होता, चांगला रमला होता. आणि हे बघू शकता सनसेट किती छान आहे. कारण की हिवाळ्याचं कसं असतं, दिवस खूप छोटा असतो आणि रात्र मोठी असते. तर वाजले होते 5-5:30 काहीतरी, सनसेट होत होता. खूपच छान वाटायला लागलेलं. आणि हे मला मिळाले होते 2-3 मोराचे पंख, कारण की आमच्या माळरानावरती खूप सारे मोर आहेत. आणि थोडं इकडं तिकडे फिरलं तर खूप असे मोराचे पंख मिळतात. बाहेर गावी लोक असे विकत घेतात, पण आमच्या इथं काही विकत घ्यायची काय गरज नाही, घरचेच पंख आहेत. कारण की शेतामध्येच इकडे तिकडे फिरतात ते. हे बघू शकता सनसेट. आणि जनावरं पण असे चांगले आहेत, म्हणजे मारत नाहीत, एकदम गरीब आहेत. गाय म्हणा, म्हैस म्हणा. आणि ही ॲक्टिव्हिटी शिकवत आहे आम्हाला.
पळा आणि त्या ठिकाणी उडी मारू म्हणून. तरी अशा प्रकारे देवांशने उडी मारलेलं आहे आणि पळत वापस आलेलं आहे. वा वा वा. हे बघा सनसेट. असा सनसेट बघायला लोक पैसे देऊन कुठं बाहेर जातात, कुठं समुद्र किनारी म्हणून इकडं तिकडं. हा आमचा सह्याद्रीचा डोंगर, बालाघाट डोंगर आहे हा. मराठवाड्यातील बालाघाट म्हटला तरी चालेल. आणि वरी बघा पाण्याची सोय पण केली होती भावानी. छोटं खाणी एक हे आहे तळ टाईप. आणि या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पाणी अशा प्रकारे साचतं. तर आता थोड्या वेळापूर्वी पाणी सोडलं होतं त्या ठिकाणी, पाईप पाणी. हे बघा सूर्य किती मावळताना किती छान दिसतोय, खूप छान दिसतो. आम्ही या ठिकाणी फोटो काढायचा प्रयत्न केला होता, पण थोडंसं चमकत असल्या कारणाने फोटो व्यवस्थित आला नाही. मग चला म्हटलं शेतामध्ये जाऊन मस्त सनसेटचा फोटो काढून घेऊया. तर बघू शकता मागच्या साईडला सनसेट होतोय आणि समोरच्या साईडला जे आहे ते पीक आहे, हिरवगार पीक आहे. आणि पिकामध्ये हे दोघं उभं राहिले होते. चला म्हटलं तुमचा अगोदर काढतो, नंतर माझा काढा तुम्ही. तर मग अशा प्रकारे थांबले होते ते. आणि देवांश मागं पुढं चालू होतं देवांशचं करणं. ते मग काल याच ठिकाणी वेळ अमावस्या आम्ही साजरी केली होती या लिंबाच्या झाडाखाली. आणि बघा त्याचं पळणं वगैरे देवांशचं चालू होतं. माझं इथे एक फोटो काढून घ्या, ज्या ठिकाणी पूजा केली होती. हे बघू शकता, कोप जे असते, कोप म्हणतो आम्ही याला. तर कालचं जसंच्या तसं आहे, पूजा वगैरे केलेली. मग देवांशचा या ठिकाणी एक फोटो काढला. मग आम्ही आलो होतो चुनखडी या ठिकाणी, ज्या ठिकाणी विहीर घेणार आहेत. तर मग ह्यांना म्हटलं चला हे करडीची भाजी घेऊन जावा, कारण की करडीची भाजी अशी मिळत नाही कुणाला खाण्यासाठी. आमच्या इथं होती, तर चला म्हटलं करडीची भाजी घेऊन जावा. त्यांना उपडून दिली होती, म्हणजे काढून दिलेली. आणि मग मी पण आलो नंतर सनसेटच्या यांच्यासोबत कॅमेऱ्यामध्ये. बघू शकताय आणि किती छान प्रकारे सनसेट होतो आहे. आणि क्लायमॅट काही पण म्हणा, गावाकडलं क्लायमॅट ते क्लायमॅट. मग काय घरी येईपर्यंत तर खूपच रात्र झाली होती. मग आल्यानंतर चहा घेतला आणि मग निघायची घाई होती. तर सुदर्शन आणि अमोल सर्वांशी बोलून पाया पडून निघालेले आहेत. मग आम्हाला लगेच बाहेर पण जायचं होतं, जेवण यांचं राहिलेलं. तर मग चला म्हटलं बाहेरच जेवण करूया. खूप कडाक्याची थंडी होती. मग अशी अमोलराव गेलेली बाहेर मोठे बंधूसोबत मस्त चर्चा करत आहे, त्यांची चांगली मैत्री आहे. तर मग चला म्हटलं आता उशीर होतं आहे, थोडा वेळ जरा गप्पा मारल्या यांनी पण. मग आम्ही निघालेलो होतो जेवणासाठी. अशीच व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू, धन्यवाद. जय